कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ सध्या दाटणार. चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती. अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर. अमेरिकेकडून चीनवर 125% आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार. सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवरील टॅरिफ वाढवला. 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार. तहव्वूर राणाला आर्थर रोड जेलमधील विशेष बराकमध्ये ठेवण्यात येणार. चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार. अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या. सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळण्याला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार. अभिनेते सुरक्षित नाही, नेते सुरक्षित नाहीत, पोलीस करतायत काय? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचा सवाल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही. धर्मदाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर. एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाख आणि चंद्रकांत पाटील यांनी दिलेली 1 लाखांची मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली. दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला होता. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा. एसटी महामंडळाला यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी. उरलेलं 44% वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी चिंतेत. अर्थ खात्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यानं आम्हाला अडचण होते. वेळेत पैसे दिल्यास एसटी महामंडळ तोट्यात राहणार नाही. मंत्री प्रताप सरनाईकांकडून खंत व्यक्त. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो. मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला, त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान. लवकरच ई कॅबिनेट सुरू होणार. सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार. हिमाचल प्रदेशप्रमाणे राज्यातही ई कॅबिनेटचा निर्णय. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल. तर कागदपत्री जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा आजचा मुक्काम कोठडीतच. मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल. राज ठाकरेंचा इशारा. 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या साखर आयुक्तालयाची नोटीस. सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2, तर छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्याचा समावेश. पुण्यात 3 दिवसांपासून पासपोर्ट पोर्टल बंद. नागरिकांची गैरसोय. तर नाशिकमध्ये 6 दिवसात 4 वेळा सर्व्हर डाऊन. सर्व अर्जदारांना 10 दिवसांनंतर पुन्हा नव्यानं अपॉइंटमेंट घ्यावी लागणार. जेजुरीच्या खंडोबा गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा. राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर. 349 कोटीची मंजुरी. नाशिकमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीची गळा दाबून हत्या. पत्नीच्या हत्येनंतर पतीची गळफास घेत आत्महत्या. पत्नीला स्वर्गलोकी पाठवलं, आता तिच्यासोबत जातोय, चिठ्ठीत उल्लेख. लातूरमध्ये मुंबई पोलिसांनीच उघडला ड्रग्ज कारखाना. रोहिणा गावातील पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा. 11 किलो ड्रग्ज जप्त. 5 आरोपींना अटक. सोलापुरात प्रसूती झालेल्या महिलेला स्वतःच खोली स्वच्छता करण्याची वेळ. स्वच्छता कर्मचारीच नसल्यानं प्रसूती झालेल्या महिलेनं पतीसह 8 दिवस रुग्णालयाची स्वच्छता केल्याचा प्रकार समोर. मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा मिळणार. तापमानात आजपासून घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी शनिवारी मेगा ब्लॉक. 334 लोकल सेवा रद्द. माहीम ते बांद्रा स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर बसवण्यात येणार. नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पावसानं शेती पिकं जमीनदोस्त. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर परिणाम. तर सोलापुरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शेतात पाणीच पाणी. आयपीएलमध्ये गुजरातचा राजस्थानवर 58 धावांनी दणदणीत विजय. साईद सुदर्शनची दमदार खेळी. प्रसिद्ध कृष्णाची भेदक गोलंदाजी. 8 अंकांसह गुजरात पॉइंट्स टेबलवर अव्वल स्थानी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.